विधवा प्रथा निर्मूलन ही कल्पना कशी सुचली? आमच्या जवळचा एक कार्यकर्त्याचं निधन झालं. त्याच्या अंत्यसंस्काराच्या वेळी विधवा 2-3 महिलांनी त्याच्या पत्नीच्या कपाळावरचा गंध पुसणे, गळ्यातलं मंगळसूत्र तोडणे, हातातल्या बांगड्या फोडणे, पायातली जोडवी काढणे हा प्रकार चालू असताना ती विनंती करत होते, रडत होती, पाया पडत होती, नका काढू, नका काढू, माझ्या नवऱ्याचे अलंकार आहे, माझ्या नवऱ्याची आठवण आहे, अशा पद्धतीची ती विनंती करत होती. तरी देखील ह्या अनिष्ट विधवा प्रथेच्या गुलामगिरीत आपला समाज गुंतल्यामुळं त्या 2-3 विधवा महिलांनी बळजबरीने तिला ते काढलं. इतकंच काय नाही तर एका पायातली जोडवी निघत नव्हती, तर एका फेटेवाल्या पट्ट्याने खिशात हात घालून सुपारी कातरण्याचा जो अडकित असतो ना तो दिला. हे घ्या म्हणला अडकिता, ते काढा. असं ते बघून मला राग आला. वाटलं जाऊन ते 2-3 ठेवून द्यावं त्या महिलांना आणि त्या अडकित्तेवाल्याला. पण तो प्रसंग तसा नव्हता. आणि हे दृश्य पाहून बाकीच्या महिलांना ते दृश्य पाहत नव्हतं, म्हणून त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावर पदर लावला आणि ते दुसरीकडे बघत होत्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते. ते अश्रू सांगत होते की ही अवस्था, हा प्रसंग कुठल्याही महिलेवर येऊ नये. अशा पद्धतीचे चित्र पाहिल्यानंतर मला डॉक्टर राजाराम मोहन रायची आठवण झाली. त्यावेळेस त्यांनी सतीची चाल बंद करण्यासाठी त्यांना किती त्रास सहन करावा लागला असेल. आणि त्याच वेळेस माझ्या मनामध्ये मी निर्धार केला की जोपर्यंत विधवा प्रथा निर्मूलन कायदा होत नाही तोपर्यंत प्रमोद झिंजाडे मरणार नाही. अशा पद्धतीने मला ही कल्पना सुचली.